जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. एस-एस-सी सरकारी सहाय्यक सेवा या यूट्यूब चॅनलवर मी सुरत तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ आपला असणार आहे तुमच्या कमेंट्सवर. तुमच्या ज्या कमेंट्स आलेले विद्यार्थी मित्रांनो, मी पहिला व्हिडिओ सोडला होता आपल्या एस-एस-सी जेडी महाराष्ट्रामध्ये ॲव्हरेज स्कोर किती मुलांना, त्याबद्दल व्हिडिओ सोडला होता आणि खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या त्या व्हिडिओ खाली. मी तिथे तर रिप्लाय देऊ शकलो नाही मित्रांनो, पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून 9 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे आपला. या व्हिडिओमध्ये सर्व जेवढे कमेंटचे रिप्लाय देते मित्रांनो, मी तेवढे कमेंटचे रिप्लाय तुम्हाला देणार आहे. आणि काही अजून जर महत्त्वाचे कमेंट्स उरत आहेत किंवा तुमच्या अजून या व्हिडिओ खाली सुद्धा कमेंट्स आले तर त्याचा अजून व्हिडिओ हा वेगळा येईल विद्यार्थी मित्रांनो. तर बघा इथे काय काय प्रश्नांची उत्तर तुम्हाला भेटणार आहे. तर इथे बघा कृष्णाने पण क्वेश्चन केलेला आहे, भाऊ 106.50 आहेत, होईल का फायनल? 7-2 ला पेपर होता थर्ड शिफ्ट मध्ये. त्या सर्व क्वेश्चनचे 97 ओबीसी महाराष्ट्र जनरल एरिया होईल का? महाराष्ट्र नक्षल 97 आहेत, होईल का? त्यानंतर इथे बघू शकता मित्रांनो, रिझल्ट केव्हा लागणार याचा, नॉर्मलायझेशनचे मार्क टाकून रिझल्ट लागणार का? हे सर्व क्वेश्चन जे मित्रांनो मी इथे स्क्रीनवर दाखवलेले तुम्हाला, या सर्व क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता रिझल्ट कधी लागू शकतो यावर पण आहे. आणि इनामदार समीरने पण इथे कमेंट केलेली आहे, तर भावा ईडब्ल्यूएस 102 मार्क भरती व्हायचं पण संपलं. याचं पण रिप्लाय मी देणार आहे मित्रांनो. अजून खूप साऱ्या कमेंट्स मी ज्या दाखवलेल्या आहेत त्या सर्वांचे रिप्लाय या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे. तुमच्या अजून काही कमेंट्स असतील मित्रांनो, काही मुलांच्या कमेंट्स यायच्या बाकी असतील, या व्हिडिओ खाली कमेंट्स करा, त्याचे पण उत्तर देण्याचा मी प्रयत्न लवकरात लवकर करेल विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला तर माहिती आहे आपलं चॅनल एस-एस-सी जेडी बद्दल सर्व इन्फॉर्मेशन देत असतं विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रातली भरती असो किंवा महाराष्ट्राच्या बाहेरची सेंट्रलची भरती असो, सर्व इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवरती भेटत राहते. त्यानंतर आपल्या आता एस-एस-सी जेडी 2025 चे फिजिकल्स होतील, तर फिजिकलची पण माहिती आपल्या चॅनलवर येत राहते. मागच्या 2 वर्षापासून फिजिकलची पण माहिती मी अपलोड करणं चालू केलेलं आहे मित्रांनो. आणि आपल्या मेडिकलची पण माहिती आपल्या चॅनलवर येत राहते. तरी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला जी पण नवीन अपडेट्स येईल ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचवल्या जाईल विद्यार्थी मित्र. तर बघूयात मित्रांनो आपण या सर्व कमेंट्सचे रिप्लाय येते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट कमेंट इथे पवन बंजारांनी केलेली आहे. तर 120 रॉ स्कोर आहे भावा, ओबीसी कास्ट जनरल एरियामधून काही होईल का, चान्स आहे का? तर विद्यार्थी मित्रा 100% चान्स आहे तुझे. 120 रॉ स्कोर आहे, अजून तुझं नॉर्मलायझेशन बाकी आहे. नॉर्मलायझेशन नाही म्हणता मित्रा, जरी पकडले आपण 10 मार्काचं जरी नॉर्मलायझेशन झालं, 8-9 मार्काचं पकड किंवा 10 मार्काचं, तर 130 प्लस जातो विद्यार्थी मित्रा तू. आणि तुझं 100% चान्सेस आहे इथे. फिजिकलची तयारी चालू ठेव आणि स्टडी पण चालू ठेव विद्यार्थी मित्रा, कारण एस-एस-सी याचा झटका मारत असते. तरी एक माझा अनुभवानुसार सांगतोय विद्यार्थी मित्रांनो, यावर्षीचा कट ऑफ हा जास्त नाही जाणार आहे. मागच्या वर्षीपेक्षा 7 ते 8 मार्क डाऊन कट ऑफ असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण यावर्षी एवढे मार्क्स पण नाही आहे मुलांना आणि त्यानंतर पेपर पण खूप हार्डली गेलेला आहे. यूपी बिहारच्या मुलांना पेपर हार्ड गेलेला आहे यावर्षी. तर आपलं तर महाराष्ट्रामधून पेपर दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनी. तर यावर्षी कट ऑफ एवढा जाणार नाही आहे. 120 प्लस रॉ स्कोर आहे, सेफ स्कोर आहे, 100% सेफ स्कोर आहे हा तुझा. त्यानंतर इथे बघू 135 ओबीसी काही भेटू शकतं का? 100% चान्स आहे मित्रा तुझे. 100% फिजिकल्स आणि मेडिकल क्लिअर झालं तर एक ना एक पोस्ट तुला ही फिक्स आहे विद्यार्थी मित्रा. त्यानंतर तुम्ही इथे परत दुसरी कमेंट्स बघू शकता आपण. माझे 54 आहेत, एस-टी मधून फिमेल होईल का? आता हा जनरल एरियातला फिमेल म्हटल्यावर कल्पना आहे, तर फिमेल म्हटल्यावर जनरल एरियामधून येता येतो का नक्षल एरियामधून येते, तर ते पण इथे सांगायचं असतं थोडंसं. 54 मार्क्स आहे. एस-टी मधून जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, इथे मार्क्स इथे खूप म्हणजे थोडेसे नाही म्हणता येणार, खूपच कमी मार्क्स येत आहे इथे. थोडीशी अजून तयारी कर आणि पुढच्या येणाऱ्या भरतीमध्ये चांगले मार्क्स आण. तरी पण तुझे नॉर्मलायझेशन होऊन झाले तर अजून जर 15-1 मार्क जर वाढले तर तुझे फिजिकलचे चान्सेस बनू शकते, जर का तू नक्षल एरियामधून असेल तर. कारण नक्षल एरियाला मागच्यापेक्षा जास्त वॅकन्सी आलेली आहे आणि फिमेलला तर जास्तच वॅकन्सी दिलेली आहे. जर नक्षलमधून असेल आणि जर तुझे 10 ते 15 मार्क्स अजून प्लस झाले तर तुझे फिजिकलचे चान्स हे बनतात. आणि जनरल एरियातून असेल तर इथे कठीण आहे थोडंसं. त्यानंतर पुढची कमेंट आपण बघूया. सर आन्सर कीची डेट बंद झाली आहे, नॉर्मलायझेशन पाहता येत नाहीये, काय करू, प्लीज रिप्लाय द्या. तर मित्रा इथे नॉर्मलायझेशन अजून एस-एस-सीनं दिलेलं नाहीये. मला माहिती आहे तुला ती लिंक थ्रू नॉर्मलायझेशन चेक करायचं असेल, तर आता तर लिंक थ्रू करता येणार नाहीये, कारण एस-एस-सीनं ती डेट्स वगैरे दिलेली होती. तर ती डेट्स पण संपलेली इथे 9 तारखेला. तर आता तर चेक करता येणार नाहीये, पण अजून थोडंसं थांबशील तू तर तुझं फिक्स नॉर्मलायझेशन येणार एस-एस-सीच्या साईटवरती. अजून थोडासा वेळ आहे. ते नॉर्मलायझेशन आलं तर आपल्या चॅनलवर तिची अपडेट पण येईल. तरी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेव, तर ती पण नॉर्मलायझेशन लवकरात लवकर येईल. पुढची जर बघितली, आन्सर की आज चेक होत नाही. तर आता हे 11 दिवसापूर्वीचं आहे, याचा काय रिप्लाय देऊ मी? तर बघून घ्या तुम्ही. आन्सर की तुम्ही चेक केलेली नसेल तरी आता याचा काही फायदा नाही तुमचा आन्सर की चेक करून सुद्धा, कारण आन्सर की आता ओपनच होणार नाही तुमची. तरी पण आता आन्सर की येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस पण तुम्ही चेक करू शकता. आणि फायनल तुमचा रॉ स्कोर आणि नॉर्मलायझेशन स्कोर तर येतच असतो, त्यावेळेस तुम्हाला सर्व काही माहिती इथे कळून जाईल. त्यानंतर पुढची कमेंट्स बघा. महाराष्ट्र नक्षलचा बनवा सर,
तर ताई ते काजल ताईने रिप्लाय कमेंट केलेली आहे. तर आपला कट ऑफचा पण व्हिडिओ आलेला आहे आपल्या चॅनलवरती. कोणी बघितलेला नसेल तर तो बघून घ्या. मी आपले ते जे ॲव्हरेज स्कोरचा व्हिडिओ टाकला होता त्या खालच्या कमेंट्स तुम्हाला दाखवतोय सर्व काही. त्यानंतर पुढची कमेंट जर काही इथं बघितली तर महाराष्ट्रवाले ओबीसी मेल कैंडिडेट 81.25 मार्क्स से हो सकता है क्या सर? तर ओबीसी 81 मार्क म्हटल्यावर मित्रांनो खूप कमी मार्क येते. 81 म्हटलं तुझं जर का नॉर्मलायझेशन जरी 10 म्हटलं तर 90 मार्क्स होतील. जर 90 अजून जर नॉर्मलायझेशन झालं तर फिजिकलचे चान्स तुझे बनतात येते. कारण एवढे मार्क्स नाहीये विद्यार्थी मित्रांना. तर फिजिकलचे चान्स बनले तर फिजिकलचे चान्स हे तुझे बनू शकतात. जर अजून चांगल्या पद्धतीनं नॉर्मलायझेशन झालं आणि तुझी शिफ्ट जर का हार्ड असेल तर. तरी मार्क्स कमी आहे. पुढच्या तयारी चालू ठेव मित्रांनो. 2026 ची व्हॅकन्सी लवकरच येणार आहे अजून. डेट्स पण आलेली आहे त्याची सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये आणि परत फेब्रुवारीमध्ये त्याचा पेपर असेल तर ती तयारी सध्या चालू ठेवा. पुढची कमेंट जर बघितली तर इथे केलेली आहे प्रशांत शिंदेनी 124 रॉ स्कोर महाराष्ट्रामधून सीआयएसएफ भेटेल का? रँक मित्रावर 10 मार्क्स हे नॉर्मलायझेशन सांगताय. तर रँक मित्राचे पूर्ण नॉर्मलायझेशन पकडू नको विद्यार्थी मित्रा. खूप साऱ्या मुलांचे मी तो पण व्हिडिओ टाकणार होतो बघा. खूप साऱ्या मुलांचे प्रूफ वगैरे आलेले आहेत माझ्याकडे. रँक मित्रावर जेवढे सांगितले तेवढे मार्क्स नाही वाढत विद्यार्थी मित्रांनो. तुमचे जेमतेम 60% मार्क वाढत असतात. जर 10 सांगितले तर तुमचे 6 फिक्स पकडून चाला तुम्ही. 6 पकडू शकता किंवा मग तुम्ही 7 पकडू शकता. जास्त मार्क्स तिथे वाढत नाहीये. रँक मित्राचा डाटा ओरिजिनल आलेला आहे. 3.5 लाख आता तरी डाटा वाढलेला आहे. ज्या दिवशी मी व्हिडिओ टाकला तो 2.5 लाख मुलांचा डाटा होता तेव्हा. आता 3,02,000 मुलांचा म्हणजे 3 लाख मुलांचा डाटा तिथे प्लस झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. 3 लाखाच्या वरी मुलांचा डाटा तिथे आलेला आहे. तर बघा इथे सीआयएसएफचे काही चान्स आहे का? 124 हून 134 होईल तुझे जर 10 वाढले तर. यावर्षी तरी मला असं वाटतं विद्यार्थी मित्रांनो माझ्या एक्सपिरियन्सनुसार नॉर्मलायझेशन एवढं होणार नाहीये. मागच्या वर्षी जे हायेस्ट नॉर्मलायझेशन झालेलं होतं तुमचं, तर ते 22 मार्काचं झालेलं होतं. 20 ते 22 मार्काचं मागच्या वर्षीचं हायेस्ट नॉर्मलायझेशन होतं. यावर्षी माझ्या मनाने मित्रांनो 10 ते 11 मार्काचं हायेस्ट नॉर्मलायझेशन असलेलं आहे. आणि नॉर्मलायझेशनमध्ये नॉर्मल जे मार्क्स भेटतील मुलांना ते 3 चे 4 हे सर्वांना भेटणार आहे आणि हायेस्ट 10 ते 11 नॉर्मलायझेशन इथं यावर्षी असं तरी वाटतंय विद्यार्थी मित्रांनो. कारण मागच्या वर्षी 160च्या वर पण नॉर्मलायझेशन होऊन खूप सारे मुलं गेलते. तुम्ही बघितलंच असेल शाहरुख हा टॉपर होता आपल्या याच्यामधून ऑल इंडियामधून एसएससी जीडी 2024च्या बॅचमध्ये. तर त्याचे पण नॉर्मलायझेशन होऊन 160च्या प्लस मार्क 171-72 झालेले आहे त्याचे. तर यावेळेस एसएससी 100% त्याचा कोणालाच 160च्या वर जाऊ देणार नाही. तर नॉर्मलायझेशन एवढं वाढणार नाही यावर्षी. तुमचे खूप 10 ते 11 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये होऊ शकतात. विद्यार्थी मित्र आहेत 99% चान्सेस आहेत तुझे. सीआयएसएफ पोस्टचं नाही सांगू शकत. पण 100% याचे चान्स आहे की तुला कोणती ना कोणती पोस्ट इथे भेटणार आहे विद्यार्थी मित्रा. सीआयएसएफचे 99% चान्स तिथे बनत आहेत. तर पुढचं जर बघितली कमेंट्स विद्यार्थी मित्रांनो आपण 133 ओबीसी आहे. 100% फिक्स आहे मित्रा. फिजिकल आणि मेडिकल फक्त क्लिअर ठेवा आता. तर तुझे चान्स हे 100% बनत आहेत तिथे पोस्टचे. फिजिकल रिझल्ट कधी येणार? तर इथे कमेंट्स विचारलेले फिजिकल रिझल्ट कधी येणार? अजून फिजिकलच झालेलं नाही विद्यार्थी मित्रा. कैलासने कमेंट केलेली आहे. तर रिझल्ट कुठून येणार? तर तुझं म्हणणं असं असेल की फिजिकलची कट ऑफ कधी येईल? तर फिजिकलची कट ऑफ ही एप्रिलच्या लास्टला येऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो तुमची. अजून आन्सर की पण येणं आहे. परत एक री आन्सर की येईल. त्यानंतर तुमचे री आन्सर कीमध्ये कोणाचे मार्क्स प्लस होतील किंवा क्वेश्चन्स वगैरे जे असतील त्याच्यामध्ये ते तुम्हाला कळेल. त्यानंतर नॉर्मलायझेशन होऊन मार्क्स येतील आणि मग नंतर कट ऑफ लागलं जाईल. एप्रिल लास्टपर्यंत तो येऊन जाईल. त्यानंतर पुढची कमेंट 125 ओबीसी महाराष्ट्र होईल का सिलेक्शन? 125 जर का रॉ स्कोर असेल तुझा महाराष्ट्रामधून तर विद्यार्थी मित्रा तुझ्या नॉर्मलायझेशनमध्ये पण अजून मार्क्स वाढतील आणि 100% तुझे चान्स आहे कोणती ना कोणती पोस्ट भेटायचे. तर तुझं फिजिकल्स आणि मेडिकल फक्त तू क्लिअर ठेव. सगळ्यांनी आपले मार्क्स सांगा रे भाऊ. ओके ठीक आहे. 146 मार्क्स मुंबईमध्ये सीआयएसएफ भेटेल का सर? 146 मार्क्स आहे तुझे. अजून जर का तुझे या ठिकाणी कोणती कास्ट वगैरे ते तर टाकलं नाही तू आता इथे मित्रा. कास्ट पण टाकायची असते थोडंसं. तरी पण एक सांगतो 146 जर का तुझे नॉर्मलायझेशनचा रॉ स्कोर असेल विद्यार्थी मित्रा. नॉर्मलायझेशनमधून अजून जर का तुझे 7 ते 8 मार्क जरी वाढले आणि तू समजा 150च्या वर जरी गेला विद्यार्थी मित्रा तर 100% चान्स आहे मित्रा. लिहून घे 100% चान्स. सीआयएसएफ पोस्ट पहिली टाकलेली असेल तर सीआयएसएफ तुला इथे भेटणार आहे. त्यानंतर बघून घ्या अजून इथे व्हॅकन्सीबद्दल व्हिडिओ टाकलेला आहे तो पण बघून घ्या. जागेचा व्हिडिओ टाका सर तर तो पण टाकलेला आहे. 90 मार्क्स आहेत ओबीसी 5/2/2025 ची शिफ्ट 3rd 4 वाली आहे. 90 मार्क्स आहे तर ओबीसी कास्टमधून आहे विद्यार्थी मित्रा तू. तर तुझे अजून जर का 10 मार्क्स प्लस झाले तर फिजिकलचे चान्स तुझे बनता येते तिथे. फायनलचं थोडंसं मुश्किल आहे विद्यार्थी मित्रा इथे. फायनल होणं थोडंसं मुश्किल आहे. तर बघा कट ऑफ सांगा सर. कट ऑफचा पण व्हिडिओ टाकलेला आहे एकदा चेक करून घ्या. 56 आहेत होईन का एससी मधून? आता तू जनरलमध्ये आहे का नक्षलमध्ये आहे विद्यार्थी मित्रा ते पण सांगायचं असतं थोडंसं. आणि मार्क्स पण खूप कमी आहेत तुझे. अजून वाढून जर 10 ते 11 जरी वाढले तरी व्हायचे चान्स नाही विद्यार्थी मित्रा. तरी अभ्यास चालू ठेव 2026ला. चांगला अभ्यास कर आणि मार्क्स चांगले आण इथे.
तर 106 आहे होईल का? 106 आहेत, पण कोणत्या कास्टमधून आहे ते तरी टाकायचं असतं थोडंसं. अजून थोडीशी माहिती भेटली असती. त्याच्यावर तरी काय रिप्लाय देणार आहे? 120 ओबीसी एस-एस-सी सिजलने रिप्लाय केलेला आहे. 120 ओबीसी 13ची सेकंड शिप आहे. कन्फर्म मित्रा, अजून तुझे नॉर्मलायझेशनमध्ये मार्क्स वाढणार आहे. कन्फर्म कोणती पोस्ट इथे तुला भेटणार आहे. सेफ स्कोर आहे हा 120. महाराष्ट्र ओबीसी BSF 110च्या अंडर क्लोज स्क्रीनशॉट काढून ठेवा, खोटं वाटत असेल तर. खरं आहे मित्रा तुझं, पण महाराष्ट्राची ही जास्त कट ऑफ नाही जाणार आहे आपल्या महाराष्ट्राचा यावर्षी. 110, 115 माझा तरी अंदाज 115 प्लसवाला विद्यार्थी मित्र इथे सेफ असणार आहे. 100% सेफ हा 115 प्लसवाला असणार आहे इथे. त्यानंतर ST कॅटेगरी मार्क्स किती आहे मित्रांनो? माझे 121.25 मार्क्स आहे. तर याचे मार्क्स वगैरे सांगा विद्यार्थी मित्रांनो. 121 पण चांगले मार्क्स आहे रॉ स्कोअर. 100% चान्स बनत आहेत तुझे. 82.55 ओबीसी मधून आहे, होईन का माझं? 82.55 ओबीसी म्हटल्यावर जनरल एरियातून असेल तू. तो 82.85 खूपच कमी मार्क आहे. आदिल शेख नावाच्या विद्यार्थ्यांनी कमेंट केलेली इथे. 82.55 म्हटल्यावर खूप कमी मार्क्स विद्यार्थी मित्रा तुझे. वाढून जर हायेस्ट 10-11चं जरी नॉर्मलायझेशन झालं तुझं तर 92 पर्यंत जातोय. जर झालं 99% नाही म्हणता येणार, पण 70% चान्स आहे तुझे. जर झालं तर फिजिकल होऊ शकतं, पण तुझं फायनल होणं मुश्किल आहे विद्यार्थी मित्रा इथे. तर 108 ओबीसी होईल का जनरल एरियामधून? 108 ओबीसी मित्रा तुला सांगतो मी. 108 ओबीसी म्हटल्यावर तुझे जर का अजून नॉर्मलायझेशनमध्ये 10 झाले तर तुझे टोटल 118 बनते. आणि ओबीसी मधून जनरल एरियामधून असल्यामुळे 115 प्लस हा सेफ स्कोर सांगतो विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला. जास्त कट ऑफ नाही जाणार आहे. 115च्या प्लस जो पण विद्यार्थी मित्र असेल आपल्या महाराष्ट्रामधून, कोणती कास्ट असू द्या मग त्याची, तर त्याला सेफ स्कोर मानला जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो तिथे. तर तुझे चान्स बनतायत विद्यार्थी मित्रा. तर इथे बघा 151 ओबीसी महाराष्ट्रात. काय सांगावं याला? 151 म्हटल्यावर 151 कसे यार विद्यार्थी मित्रांनो? तुम्ही खरं सांगताय का खोटं सांगताय? 145 वाला एकच विद्यार्थी तिथे रँक मित्रावरती. आता तू डाटा टाकला का नाही ते मी सांगू शकत नाही. पण 151 जर असेल तर 100% तुझे चान्स आहे. CISF जर टाकेल असेल आणि SSF पण बनू शकते नॉर्मलायझेशनमध्ये अजून स्कोर वाढले तर. 95 आहे सर ओबीसी, काही होईल का? 95 जर का ओबीसी बनताय तर नॉर्मलायझेशनमध्ये वाढून अजून जर 10 मार्क्स वाढवले 105. फिजिकलचे चान्स बनताय विद्यार्थी मित्रांनो. 100% फिजिकलचे चान्स आहे तुझे बनताय. फिजिकलची तयारी चालू ठेव. फक्त नॉर्मलायझेशनमध्ये चांगला स्कोर तुझा वाढला पाहिजे त्या ठिकाणी, तेव्हा फिजिकलचे चान्स तुझे बनताय. 89 विथ नॉर्मलायझेशन म्हणजे रॉ स्कोर आहे 89 मार्क्सचा. तर 89 मार्काचा जर का तुझा रॉ स्कोर असेल विद्यार्थी मित्रा, तर इथे पकडू शकतो तू. 89 म्हटल्यावर तुझं कोणती कास्ट वगैरे कोणती एरिया कोणता आहे, जनरल एक नक्षल इथे तरी टाकायचं असतं थोडंसं. 89 खूप कमी स्कोर आहे. झाला तर नॉर्मलायझेशन होऊन फिजिकलचा तुझे चान्स बनू शकतात जर जनरल एरियातून किंवा नक्षल एरियातून असेल तू तर. ओरिजिनल डाटा कोणाकडेच नाही आहे. ओरिजिनल डाटा तर कोणाकडेच नाही विद्यार्थी मित्रा, पण रँक मित्राचा 100%चा डाटा ओरिजिनल 100% रिअल डाटा आहे विद्यार्थी मित्रांनो रँक मित्राचा. त्याच्यावर तुम्ही संशय नाही घेऊ शकत. आता एका मुलाची कमेंट आलेली मी ते पण सांगतो तुम्हाला रँक मित्राची थोडीशी. 133 ओबीसी होईल का? 100% दीपक पाटील. 133 जर रॉ स्कोर असेल तुझा, जनरल एरिया असो नक्षल एरिया असो, 100% एक पोस्ट तुला फिक्स आहे. मला 101 मार्क आहेत जनरलमधून. फिमेल होईल का फायनलमध्ये? लय टेन्शन आलंय भाऊ. तर ताई 101 मार्क्स आहे तुला. तर जनरल एरियामधून येतो. आणि कोणती कास्ट तिथे कोणती टाकलेली आहे? कास्ट तर काही टाकलेली नाही, उल्लेख नाही आहे. तरी तुझे इथे 99% चान्स बनतायत ताई. तुझं फक्त फिजिकल्स आणि मेडिकल एक क्लिअर पाहिजे. जर का तू नक्षलमधून जरी असेल आणि जनरलमधून जरी असेल तर तुझे अजून नॉर्मलायझेशनमध्येच मार्क्स वाढणार आहे. 10 ते 11 मार्क्स वाढले तर तुझे 111, 112 पर्यंत जाऊ शकतेस तू. आणि फिमेलच्या वॅकन्सी इथे प्लसच झालेल्या आहे. तुम्ही वॅकन्सीचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही बघून घ्या. त्यानंतर 40 अरुण टाकलेलं आहे इथे. 40 मार्क्स आहे का काय आहे? 40 क्वेश्चन बरोबर आहे. 80 मार्क्स नाही होत मित्रा, थोडं अवघड आहे. कास्ट कोणती इथे तरी टाकायचं असतं थोडंसं. UR 72 मार्क नाही होत विद्यार्थी मित्रा इथे. अजय नावाने टाकलेलं आहे UR 72 मार्क. तर थोडंसं मुश्किल आहे. 2026ची तयारी चांगली कर विद्यार्थी मित्रा इथे. 108 ओबीसी होईल का फायनल? प्लीज सांगा. 108 ओबीसी जनरल एरियातून 108 जर असेल तुझे नॉर्मलायझेशन मधून अजून 10 मार्क्स वाढले 118 होत आहे. 99% चान्स विद्यार्थी मित्रा तुझे. 115 प्लस गेला तर 99% इथे चान्स बनतायत तुझे BSF वगैरे पोस्ट भेटायचे. तर ओबीसी 105 आहे, होईल का? ओबीसी 105 आहे आणि नॉर्मलायझेशन पण बाकी आहे तुझं. तर फिजिकलचे 100% चान्स आहे विद्यार्थी मित्रा तुझे. अजून नॉर्मलायझेशन होऊन फायनलचे पण तुमचे चान्स बनताय तिथे. नॉर्मलायझेशन केव्हा होईल? तर नॉर्मलायझेशन होऊन रिझल्ट येईल मित्रांनो एप्रिलच्या शेवट तुमचा रिझल्ट येईल. मेमध्ये तुमचे फिजिकल असेल. भावा 1 नंबर माहिती दिली आहेस, धन्यवाद भावा कमेंट केल्याबद्दल. सन्या विद्यार्थी मित्र इथे सन्याने कमेंट केलेली आहे. भावा 1 नंबर माहिती दिलीस, ओके धन्यवाद मित्रा. त्यानंतर 18-2 शिफ्ट आहे. तर बघा इथे खूप साऱ्या मुलांचे खूप मोठा व्हिडिओ होतोय, थोडासा 15 मिनिटं इथे झालेली आहे. तर रँक अंक किंवा रँक मित्रावरचा नॉर्मलायझेशन खरं असतं का? उगाच काहीतरी दाखवायचं म्हणून दाखवायचं असं आणि अंकित भाटी सर सांगतात ते खरं निघतं का? तर विद्यार्थी मित्रा तुला आता काय सांगू, इथे रँक अंकचा डाटा
हा रिअल डाटा आहे. पण नॉर्मलायझेशन जे होणारा स्कोर जो रँक IQ दाखवतो त्याच्यावर 100% विश्वास नको ठेवू तू. मी तुला आत्ताच सांगतोय, जर का रँक IQवर 10 मार्क तुझे नॉर्मलायझेशन म्हणून दाखवत आहे, तर तू तुझ्या मनानं 6 मार्क फिक्स पकड विद्यार्थी मित्र. हेच सांगतोय मी तुम्हाला. 6 मार्क्स तुझे 60% म्हणजे 60% 50 ते 60% तू रिअल पकडू शकतो तिथे नॉर्मलायझेशनचा स्कोर. आणि अंकित भाटी सर हे रिअल सांगतात का? तर अंकित भाटी सरांचा तुला काय सांगू, मागच्या वर्षीचा पण कट ऑफ अंकित भाटी सरांचा चुकलेला आहे. आता ते त्यांचा डाटा वगैरे नसल्यामुळे किंवा मग अदर काही प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांचं आता ते सांगू शकत नाही आपण. तर त्यांचा पण थोडा मागच्या वर्षीचा कट ऑफ चुकलेला आहे. तसं अंकित भाटी सर हे खरंच सांगतात. मी पण त्यांनाच फॉलो करतो विद्यार्थी मित्रा. मी पण त्यांचा स्टुडंट होतो. तर इथे बघा, सोनूने धीरजने पाठवलेलं आहे जय महाराष्ट्र. तर जय महाराष्ट्र हो. त्यानंतर जर पुढं बघितलं आपण कमेंट्स वगैरे बघितल्या इथे, तर तुम्हाला तर बघा इथे कृष्णाने कमेंट केलेली आहे, भाऊ 106.50 आहे, होईल का फायनल? तर चान्स आहे विद्यार्थी मित्रा तुझे. 106 म्हटल्यावर अजून नॉर्मलायझेशन होणं बाकी आहे. 100% तू फिजिकलचे तर चान्स आहे. फिजिकलची तयारी चालू ठेव तुझी. आणि तुझे फायनलचे पण चान्सेस इथे बनतायत. कमेंट जर का बघितली, रिझल्ट केव्हा लागणार, याचं नॉर्मलायझेशनचे मार्क टाकून रिझल्ट लागणार का? तर हो मित्रा, नॉर्मलायझेशनचे मार्क्स अगोदर येतील तुझे. त्यानंतरच तुझा हा फिजिकलसाठी कट ऑफ येईल विद्यार्थी मित्रांनो. त्याचं टेन्शन घेऊ नका. फिजिकलसाठी कट ऑफ हा नॉर्मलायझेशन मार्क झाल्याच्या नंतरच येत असतो. पुढची कमेंट जर का आपण इथे बघितली विद्यार्थी मित्रांनो, तर इनामदार समीरने इथे कमेंट केलेली आहे, भावा EWS 102 मार्क्स आहे, काही चान्स आहे का वगैरे? तर भरती व्हायचं पण संपलं. भरती व्हायचं पण संपलं म्हणजे काय, ते 102 मार्क्स आलेले EWS मधून. अजून तुझं नॉर्मलायझेशन बाकी आहे. नॉर्मलायझेशनमध्ये जर का चांगले मार्क्स तुझे वाढतात इथे, नॉर्मलायझेशनमध्ये तर फिजिकलचे तर 100% चान्स आहे विद्यार्थी मित्रा. फिजिकलचे तर हे 100% चान्स आहे तुझे. आणि नॉर्मलायझेशन होऊन जर का 10 ते 12 मार्क्स किंवा मग 15 मार्क्स जरी प्लस झाले तुझे, अजून आता नॉर्मलायझेशन सांगता येत नाही. माझ्या अंदाजे तरी 10 ते 11 नॉर्मल पद्धतीने यावर्षी नॉर्मलायझेशन भेटेल विद्यार्थी मित्रांनो. हायेस्ट नॉर्मलायझेशन 10 ते 11 मार्काचंच राहील अशी अपेक्षा आहे माझ्याकडून. म्हणजे कारण SSC जास्त मार्क्स देणारच नाही यावर्षी. 160च्या वर कोणालाच जाऊ देणार नाही. ते पुरेपूर काळजी घेणार आहे. तर 10 ते 11 जरी तुझं नॉर्मलायझेशन इथं होत आहे, तर तुझे थोडेसे याचे चान्स बनताय विद्यार्थी मित्रा. फिजिकलचे तर 100% चान्स बनताय. त्यानंतर फायनलचे 99% चान्स इथे राहणार आहे. तरी तुझी तयारी चालू ठेव. अजून आता तुझं वय वगैरे आहे का नाही ते तर मला माहिती नाहीये. पण महाराष्ट्र पोलीस पण लवकरच येणार आहे. SRPFची पण भरती येणार आहे. वनरक्षक पण येणार आहे. तुझी तयारी चांगली ठेव. इथपर्यंत येऊ शकतो मित्रा, तर तिकडे पण तू कोणती ना कोणती पोस्ट घेऊ शकतो. तयारी चालू ठेव तुझी. जी तयारी तुझी आतापर्यंत चालू होती त्या पद्धतीने चालू ठेव. यावर्षी वर्दी ही फिक्स तुझ्या अंगावर असणार आहे विद्यार्थी मित्रा. तर बघा इथे दुसरं जर बघितलं अजून आपण पुढच्या कमेंट्स वगैरे, कमेंट थोडीशी इंटरेस्टिंग वाटली इथे. महाजननी कमेंट केलेली आहे, भाऊ रँक मित्रावर जो महाराष्ट्राचा मेल चा डाटा इथे आहे. 2 हफ्त्यापूर्वी कमेंट आलेली आहे. तर थोडेसे कामामुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही विद्यार्थी मित्रांनो. तर मी तुम्हाला माहिती देतोय तरी. तर मेलचा डाटा आहे, त्याची टोटल केली तर 20,000च्या वरती येते आणि तिथे फक्त 10,000चा डाटा दाखवत आहे. तर विद्यार्थी मित्रा, तिथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. याच्यामुळे मी बार-बार म्हणत असतो की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पूर्ण बघा, तेव्हाच माहिती कळेल. तर व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे मी, महेश महाजन, की त्यामध्ये ते कसं दाखवलेलं आहे त्यांनी. आता समज इथे 100 मार्क्स आहे, तिथे 100 मार्क्सच्या वर किती मुलं दाखवलेली आहे? 2200 मुलं दाखवलेली आहे समथिंग. मी 1 मिनिटं तुला ओपनच करून दाखवतो ते आपलं ते पूर्ण चार्ट वगैरे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे. 166 इथे टोटल सबस्क्राईब केलेले विद्यार्थी मित्र आहे. तुम्ही जर केलेलं नसाल तर जाऊन टेलिग्राम चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या. आपली जी पण माहिती आहे ती तिथे पाठवल्या जाते. PDF वगैरे मी तिथे शेअर करत असतो. तर बघा इथे पण मी PDF टाकलेली आहे तुमच्या ॲव्हरेज स्कोरची वगैरे. टोटल जी महाराष्ट्राची 100च्या वर किती मुलं आहे, फिमेल असो, मेल असो, 120च्या वर, 80च्या वर, ती टोटल माहिती इथे टाकलेली आहे. तर बघून घ्या इथे महाराष्ट्र मेल कॅन्डिडेट. आता तुझं तो डाऊट क्लिअर करतोय विद्यार्थी मित्र. हे बघ, मेलची तुझं बोलणं हेच आहे, की इथे जर तू याची टोटल केली तर 20,000 प्लस जाते आणि इथे तर तुला टोटल 10,442 मुलं दाखवते. तर विद्यार्थी मित्र, मी व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं तुला. तर इथे कसं दाखवलेलं आहे त्यांनी. आता इथे एक नमुना उदाहरण देतो मी. 100च्या वर किती मुलं दाखवलेली इथे? 1674 मुलं हे 100 मार्काच्या वर दाखवलेली. आता 1674 त्यांनी कसं केलेलं आहे, इथून प्लस केलेली विद्यार्थी मित्र. हे जे वरचे मुलं आहे हे सर्व प्लस करून तिथे 1674 त्यांनी दाखवलेली. मग टोटल डाटा जर का प्लस केला विद्यार्थी मित्र, तर तो 10,000 मुलांचा भरतोय, असं त्यांनी तिथे दाखवण्याची पद्धत केलेली आहे. त्यामुळे तुला तिथे 20,000 डाटा दाखवला जातोय. तर म्हणजे वरचे पण मुलं, आता हा एक मुलगा आहे तर तो 45च्या वर आहे. 145 मार्काच्या वरती, म्हणजे त्याला 145 आणि 150च्या आतमध्ये मार्क आहे. तर तो इथे पण दाखवलेला आहे आणि 140च्या वरती पण दाखवलेला आहे. 135च्या वरती पण तोच दाखवलेला आहे. 130च्या वरती पण तोच आहे. 125च्या वरती पण तोच आहे. इथे 80च्या वरची पण तोच आहे. त्याच्यामुळे तुझं ते 20,000 प्लस जात आहे. समजलं असेल विद्यार्थी मित्र तुला आता. जरी तुझे अजून
काही डाऊट्स असेल, दुसऱ्याचे काही डाऊट्स असतील तर इथे कमेंट करा मित्रांनो व्हिडिओ खाली. अजून थोडेसे कमेंट्स वगैरे जर टाकले तर अजून व्हिडिओ घेऊन येऊ आपण. जर का कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा इथे आपलं Instagram अकाउंट पण आहे, तिथे पण जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि टेलिग्राम अकाउंटची पण लिंक देतोय, Instagram अकाउंटची पण लिंक देतोय, तिथे पण जाऊन तुम्ही फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या. तर हीच होती संपूर्ण माहिती. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अजून काही तुमचे डाऊट्स असतील तर कमेंट करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.